वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीपीठाच्या विरोधात आपण सर्वांनी सभा घेतल्या, मोर्चे काढले, सरकारचा निषेध केला. सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सरकार म्हणतं की आम्ही जे ठरवले त्याच पद्धतीनं काम करतो. सरकारने एकदा ठरवलं परत बदललं म्हणजे सरकार निर्णय बदलू शकतं, निर्णय थांबवू शकतं, असा अर्थ आपण सगळ्यांनी काढायला हवा. आम्ही गेले काही महिने शक्तीपीठाच्या साठी विधिमंडळातही आवाज उठवला. बंटी पाटलांनी विधान परिषदेत आवाज उठवला. अमित देशमुखांपासून आम्ही सगळ्यांनी विधानसभेतही आवाज उठवला. पण त्याबाबत सरकार मात्र स्पष्टपणानं उत्तर देत. अनेक ठिकाणी आता मोजण्यांच्या नोटिसा देण्यात आलेल्या. कैलास पाटलांनी सांगितलं मोजणी झाल्यानंतर पुढचे प्रश्न वाढतील आणि त्यासाठी काय करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. बंटी पाटलांनी सांगितलं. विकास म्हणजे काय? सामान्य ज्या भागात विकास जातो त्या भागाचा विकास होत असेल तर आपण समजतो. पण डोक्याच्या वरनं 2 मजल्यावरनं जर गाड्या जात असतील तर फार वर्षापूर्वी खेडेगावातली माणसं गाड्या बघायला रस्त्यावर येईल, पण त्यांना त्या गाड्याचा संबंध यायचा नाही, कारण गाडी धनिकांची असेल. आता अशाच गाड्या आपण खालनं बघायच्या आणि 2 मजल्यावरनं ह्या गाड्या यांच्या जायच्या. आणि राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तसं महाल वाहतुकीचा जास्त आग्रह या रस्त्यावरून दिसतोय, उपयोग जास्त दिसतोय. याला जर पर्यायी रस्ते असतील तर मग हा लोकांच्या भावनेला विरोध करून हा मार्ग सरकार का स्वीकारतंय हे आम्हा सगळ्यांच्या मनातली खंत आहे आणि सगळ्या ट्रॅकमध्ये लोकांची नाराजी आहे. बरं, जमीन जाते म्हणून नुकसान होत आहे हा एक शेतकऱ्यांचा वर्ग आहे. दोन्ही बाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते. समृद्धी महामार्गाकडे बघितलं तर तुम्हाला त्याचे अनुभव जाता असता पाहायला मिळतो. इकडच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या इकडच्या बाजूचं रान त्याला आयुष्यात परत कधी दिसत नाही, कारण तो इकडे येऊ शकत नाही. यायचं असेल तर 5 किलोमीटर 10 किलोमीटर पुढे जाऊन मुलाखत यावं लागेल. सरकार आज म्हणतंय की आम्ही 50-50 मीटरवर तुम्हाला बोगदे काढू, म्हणजे 70-80 हजार कोटीचा हा रस्ता 90 अजून 50-60 हजार कोटीने वाढवण्याचा इरादा जर सरकारचा असेल तर आम्हाला माहिती. आणि म्हणून या समृद्धी मार्गाच्या बरोबरीनं हेही शक्तीपीठाचा मार्ग लोक स्वीकारतील. दर वाढवले तर लोक आपल्या बरोबर येतील, दर वाढवले की लोक गप्प बसतात. हा दुसऱ्या भागातला अनुभव हा या भागात येणार नाही अशी मला खात्री. शक्तीपीठ सगळी देवस्थानाच्या देवानं काम सुरू केलं, देवाच्या नावानं. या रस्त्याला शक्तीपीठ का नाव दिलं तर सगळी देवस्थानं जोडतोय म्हटली. तो रस्ता पंढरपूरच्या जवळ जात होता की आता 23 किलोमीटर लांब गेला. म्हणजे सगळ्यात मोठं शक्तीपीठ त्याच्यापासून तुमचा रस्ता लांब. आणि म्हणून राजू शेट्टी म्हटले ते योग्य आहे की खनिजाची माल वाहतूक गोव्यापर्यंत करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करायला लागले, सरकारला करायचा. आम्ही विकासाची आहे लोक नाही, आम्ही आमच्या आयुष्यात कायम विकासाचाच आग्रह धरलेला आहे. पण लोकांना पाऊस चालू झाल्यामुळे भाषण वाढवावे
आणि आपल्या 5-6 मिनिटं मला दिलेली होती संयोजकांनी. 5-6 मिनिटात आठवडून आदेश दिला तर मग मी त्यांना म्हणतो मी आभारच मानतो. राष्ट्रवादीला पावसात मातीत शुभ असते असं म्हणून आपल्या सर्वांना या सरकारच्या निर्णयाला विरोध करत असताना ज्यांच्या जमिनी जात आहेत त्याच्याबरोबर ती गावं देखील आज या सरकारवर असंतुष्ट आहेत. आरण गावाची आपला 1200 एकर जमीन असेल त्यातली 600 एकर जमीन जाणार नव्हती. आमच्याकडे कामेरी गाव आहे 286 एकर जमीन जाणार. आरण गावाची परंपरा बघितली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आरण गावाची विभागणी करणं आणि आरण गावाची जमीन हिसकावून घेणं याला महाराष्ट्र विरोध करेल याचंही भान सरकार ठेवायला तयार नाही. मला असं वाटतंय महादेव जानकर साहेब, लोकांना काय करायचं ते करू दे, आपण कसं निवडून यायचं ते आम्हाला माहिती आहे, असा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स वेगळ्या कारणाने येतो. आज ते सोनम ते वानसुक त्यांचं 20 दिवसाचं उपोषण त्यांना उचलून नेलं. तिथपर्यंत ठीक आहे आता ते 20 दिवस झाले, बरेच दिवस झाले, वयस्कर आहे. पण त्या अभिजितचं जे आंदोलन चालू होतं ते तर चालू ठेवायचं ना. पण त्यांनाही कशा घोटाळ्याला लावणे हे हुकुमशहाचं लक्षण आहे. लोकांना काय करायचं ते करा. एकदा तुम्हाला आठवतं त्यांना माहित नाही, दिल्लीला वेढा घातला होता शेतकऱ्यांनी. 700-750 शेतकरी आंदोलनात कृत झाले तरी सरकार त्यांच्याशी चर्चेला आलं नाही. परवा इथं सोलापूरला कार्यकर्ता बसला होता, त्या घड्याळ पक्षाचा होता. त्याला मी सारखा आग्रह केला, उठ आता म्हटलं हे कोणी तुला भेटायला येणार नाही, लागेल वाट पेटीत जाशील वर तू. सांगायचा मुद्दा आहे काय, कुणाला काही आंदोलन करायचं असेल तर आम्ही आमच्याच बुद्धीनं आणि डोक्यानं चालणार. हा अहमभाव सत्तेत निर्माण झालेला दिसतोय आणि म्हणून आपण अधिक संघटितपणाने या शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी आज एकत्रित झालोय. पाऊस बाहेर जवळपास थांबलेला आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती आता माझ्या नंतर होणार आहे, आम्ही सगळे आधी पुढे जातो आणि मग हळूहळू तुम्ही बाहेर या. अशासाठी माझ्यानंतर एक अनाउन्समेंट होईल. पण आम्ही सगळे